गावचे तहसीलदार आहात, काय सांगाल? निश्चितच मी मगाशी बोलताना सांगितलं की हा जो उपक्रम आपण ॲडव्हेंचर स्पोर्ट्सच्या दृष्टीने केला आहे. म्हणजे मी प्रथमतः ते सांगतो की जुन्नरमध्ये आत्तापर्यंत पावसाळ्यातच फक्त रिव्हर्स वॉटरफॉल किंवा माथे आपला नाणेघाटला वगैरे लोक येत होते, परंतु ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं ॲडव्हेंचर स्पोर्ट्स किंवा ट्रेक आपल्याकडं बऱ्याचशा लोकांना जर जुन्नर म्हटलं तर नाणेघाट किंवा रिव्हर्स वॉटरफॉल, शिवनेरी किल्ला, हे आपले जे 6 गड आहे म्हणजे निमगिरी असेल किंवा तुझं चावंड असेल, हे सगळे काही हे आपल्याला माहिती आहे परंतु लोकांना माहीत नाही. आज जो तुम्ही उपक्रम केला याच्या माध्यमातून त्या उंचीवर मान्य आमदार महोदयांना बोलवलं. आमदार साहेबांनी मला सकाळी सांगितलं की असा या ठिकाणी आपण ध्वज फडकवतोय आणि या ॲडव्हेंचर स्पोर्ट्स याच्या माध्यमातून जे आता आपण पूर्ण भारतात नव्हे तुमच्या मीडियाच्या मार्फत ते जगापर्यंत पोहोचणार आहे की याच्यातनं निश्चित एक फायदा आपल्याला असा होणार आहे किंवा या ठिकाणी येताना किंवा पावसाळ्याचे 4-5 महिने सोडले तर इतर दिवशी या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी आपण जाऊ शकतो, त्या ठिकाणी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करू शकतो. आणि मी आता दादांना तेच म्हटलं की आता जो आपला DPR बनवायचं झालेलं आहे पर्यटनाच्या अनुषंगाने की जो आता प्रायमरी स्टेजमध्ये की त्याच्यामध्ये ह्या काही अनेकविध गोष्टी आपण या ॲड करू शकतो. त्यातरी इथं मला सांगितलं की लेण्याच्या बाबतीत पण दादा आपला जो पिंपळवंडीचा का तुमचा सिद्धार्थ त्यांनी काही ज्या गोष्टी सांगितल्या की त्यांना आम्ही तेच म्हटलं की म्हणजे आपल्या इथं पर्यटन तर आहेच फिरायला, पण त्याच्यामध्ये पर्यटन जे टुरिस्टचे 2-3 प्रकारचे येतात. काही ॲडव्हेंचरसाठी येतात, काही एक निवांत राहण्यासाठी येते, त्यात काही बाहेरच्या देशातले पर्यटक आहे ते अभ्यासाच्या दृष्टीने येतात की विविध म्हणजे या ठिकाणावर ते नाणेघाटाची जी प्रचिती जुनी जी होती की जे व्यापार होता त्यातनं मराठी अभिजात जो दर्जा आपल्याला भेटला की त्याचं मूळ पण नाणेघाटच आहे. त्यामुळं ह्या अनेक पैलू आपल्याला याच्यातनं मिळणार आहे आणि विशेषतः मी सर्व तरुणांचं अभिनंदन करेन किंवा जुन्नर तालुक्यातल्या हे तरुणांनी हा उपक्रम केलेला आहे. म्हणजे आपल्या तरुणांना आता व्यवसायाच्या दृष्टीने किंवा तुम्ही स्वतःहून जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टीने नेण्यासाठी प्रयत्न करते, याबद्दल मी सर्वांचं विशेष सरांच्या टीमचं मी विशेष अभिनंदन करेन. आणि मी त्यांनाही आता म्हटलं की आमच्याकडनं आता तुम्हाला जे काही लागलं तुम्ही आम्हाला फीडबॅक द्या. निश्चित मी आमदार साहेबांनी आम्हाला ऑलरेडी पहिल्या मिटिंगला सांगितलेलं आहे किंवा पर्यटनाच्या दृष्टीने जे काय फीडबॅक येते ते आपण जे DPR जो बनतोय त्या DPRमध्ये निश्चित प्रकारे आपण ते पोहोचवणार आहोत. सर, आज तुम्ही पहिल्यांदा हे बोलले की मी हा थरार केलेला आहे. आज जुन्नर तालुक्यात पहिल्यांदा सुरुवात होत आहे, तर तेव्हा तुम्ही सर्वात पहिले असे असाल की तुम्ही हा थरार अनुभवला, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी याच्यामध्ये आमदारांचा आभार मानेन, कारण मला हे माहित नव्हतं आज होणार आहे. सकाळी झेंडावंदनला ज्यावेळेस आमदार साहेब आले त्यांनी मला सांगितलं 12 वाजता आपल्याला अशा ठिकाणी जायचं आहे. म्हणजे मी तेव्हा पहिल्यांदा आमदार साहेबांचं अभिनंदन करेन. आणि आज माझ्याबरोबर ॲक्च्युली मुलगा येणार होता, तर ऐन तेव्हा मी त्याला नको मला शिबिरला जायचं, पण मला असं वाटलं की माझ्या मुलाला आज बरोबर घेऊन आलो असतो. तर म्हणजे की हे अतिशय म्हणजे हा अनुभव जो आहे की तो अनुभव खरंच घेतला पाहिजे. आणि आमदारांनी पण पाहिलं असेल ज्यावेळेस आम्ही जाऊन थांबलो की त्यावेळेस म्हणजे नाणेघाट खाल्लं पाहिलं होता, पण वरती म्हणजे एवढ्या 600 फुटावर नाणेघाटाचं जे पूर्ण दृश्य होतं ना की एकदम विहंगम 1500 फूट खोलीवरचं विहंगम दृश्य म्हणजे आहे ना की फारच म्हणजे वर्णन करता येणार नाही होतं. सर, आज मीडियाच्या माध्यमातून जनतेला काय शुभेच्छा द्याल आणि काय आवाहन करा? मीडियाच्या माध्यमातून मी हेच सांगेल किंवा प्रजासत्ताक दिनाच्या माध्यमातून आज जो आपल्या इथं उपक्रम चालू केलेला आहे की मी विशेष म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्यातल्या युवकांना सांगेल की बाबा हे असे साहसी पर्यटन असेल, साहसी जागा असतील, या तुम्ही शोधा, या तुम्ही आम्हाला सांगा की आपण जो काय काय नवीन करू शकतो. आणि याच्यातनं सर्वच विद्यार्थ्यांना किंवा युवकांना मी हे करेन किंवा शनिवार रविवार आपल्या तालुक्यामध्ये असे ट्रेक आयोजित केले, बाहेरचे पुण्यातले मुंबईतले काही ट्रेकर जे ते आपण आता आयोजित करू. म्हणजे ट्रेक करायचं असेल तर जुन्नर बाहेरच्या लोकांनी आपल्याला आता वेबसाईटच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म आहे की आपल्या तालुक्यातल्या मुलांनी या वेबसाईट डेव्हलप करून आपले ट्रेकर युनिट आता जसं मुरबाडचा जो आहे की म्हणजे असेच हे सगळे किंवा तुम्ही ग्रामीण भागातल्या लोकांनी आता यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी किंवा युवकांनी आलं पाहिजे. धन्यवाद सर.